नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। मनोनी माझे नित्य नवे श्वासोच्छवासही प्रबंध होवावे। श्री गुरुकृपा काय नोहे ज्ञानदेव म्हणे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीचं चिंतन करत आहोत। आणि आज हे चिंतन करत असताना एक अपूर्व प्रकारचं निमित्त आपल्याला प्राप्त झालं। आपल्या सर्वांची सेवा करण्याकरिता जी काही ओवी आपल्यासमोर ठेवलेली आहे ते ग्रंथ सम्राज्ञी श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 1735 क्रमांकाची ओवी आहे। या ओवीतून ज्ञानोबाराय एवढा मोठा ग्रंथ निर्माण झाल्यानंतर ग्रंथाच्या कर्तृत्वाचा जो अभिमान, त्या अभिमानाचा परिहार करतात किंवा परिहार देतात की हा सगळा ग्रंथ निर्माण झाला या पाठीमागे असणारी श्री गुरुकृपा अत्यंत महत्त्वाची आहे। आजचा पर्वकाळ असा आहे की आपल्या सर्वाला 84 लाख देहातून प्रवास केल्यानंतर देव दुर्लभ असणाऱ्या मनुष्य देहाची प्राप्ती झाली। त्यातही पुन्हा हा देह ज्ञानामध्ये रममान असणाऱ्या भारत देशात प्राप्त झाला। भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती। त्यातही पुन्हा ज्या प्रांतामध्ये अनेक संतांचा अवतार झाला अशा महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला। वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा सांगायचे, महाराष्ट्र म्हणजे संतांचं उभं पीक आहे। मग आता हे उभं पीक कसं आहे याचा विस्तार गुरुवर्य श्री मारुती बाबा करत असतात। कधीकधी एखाद्या मोठ्या झाडाला फळं लागतात। फार मोठं आंब्याचं झाड असतं पण त्याला उगं 5-6 कैऱ्या लागतात। फळं लागली आहे पण तो काही उभं पिकाचा प्रकार नाही। मग उभं पीक कशाला म्हणतात? पानं कमी आणि फळं जास्त, त्याला म्हणतात उभं पीक। तसं महाराष्ट्रामध्ये असा एक वर्ण, जाती, संप्रदाय, पंथ, धर्म नाही की ज्यामध्ये संत अवताराला आले नाही। आणि या सगळ्या संतांचं संघटन कोणी केलं असेल तर ते विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांनी मेळविली मांदी वैष्णवांची। आपल्याला देव दुर्लभ मनुष्य देह, भारत देशामध्ये आपला जन्म, महाराष्ट्रातली उज्ज्वल संत परंपरा आपल्याला प्राप्त झाली। आणि यदा कदाचित जर आपला जन्म 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये झाला असता तर आज आपण जे भाग्य अनुभवतो आहे ते भाग्य कदाचित आपल्या वाट्याला आलं नसतं। भारतात जन्म झाला एवढं भाग्य आलं असतं, पण 750 वर्षाच्या अगोदर जर आपला जन्म झाला असता तर ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून प्रगट झालेल्या श्री भगवती ज्ञानेश्वरीचं आपल्याला चिंतन करता आलं नसतं। गुरुवर्य श्री मारुती बाबा सांगत असतात, आता ज्ञानोबाराय पुन्हा अवताराला आले। ज्ञानोबारायांनी ठरवलं की आता नवीन ज्ञानेश्वरी तयार करायची, तर अशी होणार नाही। यापेक्षा एकतर कमी होईल, यापेक्षा अत्यधिक सरस होईल, पण अशी मात्र होणार नाही। ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरीच आहे। आता या ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये हे महत्त्व पाहत असताना काही त्याचे मुद्दे आपल्याला पाहावे लागतील। प्रसंगाकडे मी नंतर येणारच आहे। ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला मिळाला हा आपल्या जीवनातला फार मोठा योग आहे। किंबहुना असं म्हणावं लागतं, अनंत जन्माचं चांगलं जर सुकृत आपल्या पदरामध्ये असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारचा ग्रंथ श्रवण करावा, त्याचं पारायण करावं, पाठांतर करावं, अर्थचिंतन करावं, अशा प्रकारची सद्बुद्धी आपल्याला होत असते। आणि ही सद्बुद्धी होणंसुद्धा फार दुर्लभ आहे। तैसी दुर्लभ ही सद्बुद्धी जिये परमात्माचे अवधी, जैसा गंगेसी उददी निरंतर। ज्ञानेश्वरीची काय काय वैशिष्ट्य आहे एक 2-4 मुद्द्यामध्ये सांगून पुढे जातो आहे। एकतर ज्ञानेश्वरीचे वक्ते साक्षात महाविष्णू आहे। भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वये श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला। भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून
किंवा शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी, साक्षात भगवान विष्णू भक्तराज अर्जुनाला गीता प्रतिपादन करतात आणि तेच महाविष्णू ज्ञानेश्वरीचे वक्ते आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर या बाबतीमध्ये वक्ता श्रेष्ठ आहे. पण आणखीन पुढे एक भाग सांगतो, ज्ञानेश्वरीचे वक्ते ज्ञानोबा आहे आणि भगवद्गीतेचे वक्ते भगवान श्रीकृष्ण. दोन्ही जरी महाविष्णू असेल पण त्या महाविष्णूपेक्षा ज्ञानोबाराय सरस आहेत. का सरस आहे? भगवंताला जर आपण असं म्हटलं की परमात्मन छातीवर हात ठेवून सांगायचं की तुम्ही एकदाही जीवनामध्ये खोटं बोलले नाही, देवाला हे म्हणता येणार नाही. माती खाऊन परमात्मा म्हणतात, माती खाल्लीच नाही. किंबहुना दुसऱ्याला खोटं बोलायला परमात्मा प्रवृत्त करतात. मला देवाची निंदा नाही करायच्या आणि ज्ञानोबारांचं महत्त्व सांगायचं आहे. भगवंताने सांगितलं, अरे द्रोणाचार्यांच्या हातामध्ये जोपर्यंत शस्त्र आहे तोपर्यंत त्यांचा पराजय कोणी करू शकणार नाही आणि ते सेनापती आहे. जर त्यांच्या हातून शस्त्र खाली पडायचं असेल तर त्यांना एखादी प्रिय जनाच्या वियोगाची वार्ता सांगावी लागेल. द्रोणाचार्यांचं अत्यधिक प्रेम आहे अश्वत्थाम्यावर, त्यामुळे तुम्हाला अश्वत्थामा मारावा लागेल. पांडव म्हणल्यावर श्लोक आम्हाला पाठ आहे. सप्तचिरंजीवामध्ये पहिला क्रमांक अश्वत्थाम्याचा आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो, त्यामुळं त्यांचा आम्हाला मारता येणार नाही. ते म्हणले त्याला नाही मारायचं. या असणाऱ्या सैन्यांच्यामध्ये अश्वत्थामा नावाचे एक हत्ती आहे. भीमाला सांगितलं त्याला मारायचं. भीम वाटच पाहत होता. वरी भीमसेन बेथू, त्या भीमाने बलाचा प्रयोग केला आणि अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला. बरं मारला तर गप्प नाही बसला. द्रोणाचार्यांच्या जवळ त्यांनी सांगितलं अश्वत्थामा हतहा, अश्वत्थामा मारला गेला, मीच मारला. ताकदच तेवढी होती त्याची. द्रोणाचार्यांनी दोघा जणांना विचारलं, ते सगळे म्हणले अश्वत्थामा मारला गेला. पण सत्यता पटण्यासाठी यामध्ये फक्त धर्मराज खरं बोलू शकतात, बाकी कोणी बोलणार नाही. भगवंताच्या लक्षात आलं, द्रोणाचार्य सत्यता पडताळण्यासाठी धर्मराजाकडे येणार आहे. भगवंताने अगोदर सांगितलं पण तुम्हाला खोटं बोलावं लागेल. द्रोणाचार्याने जर विचारलं अश्वत्थामा मारला का, हो म्हणायचं. धर्मराज म्हणे, अहो पण ते खोटं आहे ना, मी चाललो युद्ध सोडून, मला काही घेणं नाही, असं परमात्म्याने सांगितलं. आता धर्मविजय झाला पाहिजे. म्हणे देवा मी खोटं नाही बोलणार, माझं प्रतिज्ञा आहे, सत्य प्रतिज्ञा आहे मी. भगवान म्हणाले आज धर्माचा विजय जर व्हायचा असेल धर्म बाजू तर तुम्हाला खोटं बोलावंच लागेल. कमीत कमी एवढं तर वाक्य बोल, अश्वत्थामा हताहा, बाकीचं मी बघून घेईन. धर्मराज म्हणले मी खोटं बोलणार नाही, फक्त संशयास्पद बोलतो आहे. द्रोणाचार्य जवळ आले आणि विचारलं धर्मराजाला अश्वत्थामा मारला गेला का. ते म्हणले हो अश्वत्थामा हताहा, आणि अर्ध वाक्य राहिलं होतं नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा मारला गेला हे खरं आहे, पण तो हत्ती मारला का पुरुष मारला गेला हे मला माहिती नाही, असं विकल्पात सांगितलं. अर्धच खोटं बोलले. वदविले नारायणे मुखे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. ते भगवंताला माहिती होतं हे खरंच बोलणार, खोटं बोलणार नाही. भीमाला अगोदरच सांगितलं अश्वत्थामा असं वाक्य आलं की लगेच शंख वाजवायचा, पुढचं नरोवा कुंजरोवा हो द्यायचं नाही. कधी कधी कीर्तनात हा अनुभव येतो. आपलं एखादं महत्त्वाचं वाक्य असतं पण गावाकडच्या एखाद्या व्यक्तीचं ते प्रमाण तयार असतं, ते वाटच पाहत नाही वाक्य पूर्ण व्हायचं, मध्यंतरी प्रमाण देऊन टाकणार. तसं अश्वत्थामा हतहा नरोवा कुंजरोवा एवढं वाक्य द्रोणाचार्यांच्या कानी गेलंच नाही. परिणाम प्रिय असणाऱ्या पुत्राचा वियोग झाला, शस्त्र हातातून खाली पडलं. भगवंताही खोटं बोलले आणि त्या धर्मराजालाही खोटं बोलण्याकरता भाग पाडलं. पण या बाबतीत ज्ञानोबाराय सरस आहे. माझी असत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. ज्ञानोबाराय म्हणतात मी सत्य बोलण्याचं तप 1 वर्ष नाही केलं, वाचा केले बहुत कल्प, फार मोठ्या कल्पापर्यंत मी सत्यवादाचं तप केलं आहे. यातला एक बारकावा सांगतो. ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून सत्यवादाच्या तपातून श्री भगवती ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रकट झाला, तर तो आकलन करण्यासाठी
आपल्यालाही थोडं वाचिक तप केलंच पाहिजे. कारण तपातून प्रगट झालेला ग्रंथ जर असेल तो हृदयस्थ किंवा कंठस्थ करण्यासाठी आपल्यालाही तपच करावं लागतं. जेवढं मौल्यवान पदार्थ असतो त्याला घेण्यासाठी तेवढी पात्रताही असावी लागते की नाही. जसं आपण सांगतो वाघिणीचं दूध फक्त सुवर्ण पात्रामध्ये राहू शकतं, दुसऱ्या पात्रात घेतलं की छेद करून निघून जातं. तसं सत्यवादाचं तप ज्ञानोबरायांचं असेल तर आपल्यालाही ते ग्रहण करण्यासाठी काही तप केलं पाहिजे. 17व्या अध्यायामध्ये कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तपाचा विचार केला तर विस्तार आता नाही करत. पण या बाबतीमध्ये ज्ञानोबराय सरस आहे. त्यातही पुन्हा मराठी भाषेमध्ये हा ग्रंथ निर्माण झाला. इतर असणाऱ्या भाषा फार मोठ्या आहेत, पण मराठी भाषेमध्ये जो भाव अभिव्यक्त होऊ शकतो तर इतर भाषेमध्ये कधीच अभिव्यक्त होणार नाही. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात आणि त्या अनेक अर्थातून एका अर्थाची निवड करायची आणि श्रोत्याच्या अंतकरणापर्यंत तो भाव अर्थारूढ करण्याची हातवटी शब्दाशिवाय मातृभाषेशिवाय वापरता येणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात, ई मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचेवरी हो दे या जगा. श्री गुरूंच्या समोर केलेली ही ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा आहे किंवा त्यांना केलेली प्रार्थना आहे की ना आपण माझ्यावर असा अंगीकार करावा, असा भाव व्यक्त करावा की ज्यातून ब्रह्मविद्येचा सगळीकडे सुकाळ प्राप्त होईल. मराठी भाषेमध्ये आलेला ग्रंथ सत्यवादाचं तप महाविष्णू साक्षात या ग्रंथाचे वक्ते आहे. आणि वक्त्याची योग्यता किंवा पात्रता जर आपण पाहिली ज्ञानोबरायांची तर या बाबतीमध्ये किती ज्ञानोबराय श्रेष्ठ आहे हे सांगत असताना निवृत्तीनाथाने स्वमुखता म्हणावं. जगातल्या सगळ्या व्यक्तींचं अंतःकरण परमात्म्याला कळतं. भगवंतांनी सांगितले 4थ्या अध्यायामध्ये बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वानी नत्वम व्यथ परंतप. किंवा 7व्या अध्यायामध्ये वेदाहम समतितानी वर्तमानानी चार्जुन भविष्यानी च भूतानी माम तु वेदन कश्चन. आतापर्यंत होऊन गेलेले, वर्तमान काळामध्ये असलेले आणि भविष्य काळामध्ये जन्माला येणारे सगळे प्राणी मात्र या सर्वांना मी जाणतो. कारण देवाची उपाधी माया शुद्ध सत्वगुणवती असल्यामुळे देवाच्या ज्ञानाला ती आवृत्त करत नाही. एका कालामध्ये ज्याला सर्वांचं सर्व कळतं त्याला म्हणतात देव. सांगावं लागत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतरा. बाहेरचं तर कळतं, यात नवल नाही, पण देवाला सर्वांचं हृदयातलं कळतं, अंतर कळतं. म्हणून देव सर्वज्ञ आहे. पण सर्वज्ञ असणाऱ्या देवाच्या मुखारविंदातून जेव्हा गीता प्रगट झाली तेव्हा त्या श्लोकातून देवाला काय अभिप्राय प्रगट करायचा आहे. कारण शब्दाचा अर्थ वेगळा असतो आणि तात्पर्य अर्थ वक्तुरिच्छा तात्पर्य ज्याला म्हणतात तो अभिप्राय किंवा मनोगत जो असतो तो फक्त ज्ञानोबरायला कळतो. त्या ज्ञानोबराय देवापेक्षाही सर्वज्ञ आहे. सर्वांचं ज्याला कळतं तो श्रीकृष्ण परमात्मा आणि श्रीकृष्णाच्या मनोगतातलं ज्यांना कळतं ते ज्ञानोबराय. आणि हे सांगणारे सामान्य व्यक्ती नाही आहे. साक्षात सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी सांगावं ते देवाचे मनोगत तो दावीत आहासी मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. हे जर आम्ही म्हटलो तर कदाचित तुमचं चित्त प्रेमभाराने दाटलं जाईल. आम्ही वारंवार हे म्हणत नाही. म्हणून ज्ञानोबरायांची टीका सरस आहे. टीका म्हणजे व्याख्यान. देवाचं मनोगत त्यामध्ये अभिव्यक्त झालेलं आहे. आणि त्याहीपेक्षा पुढं सांगू, ज्ञानोबरायावर श्रीगुरू निवृत्तीनाथांचा पूर्ण कृपेचा वर्षाव आहे. पूर्ण कृपेचा. या बाबतीमध्ये ज्ञानोबराय काही उदाहरणं देतात. श्री गुरूंची जर कृपा प्राप्त झाली तर काय काय होऊ शकतं याकरिता पुराण काळातलं एक उदाहरण दिलं आहे. एकलव्य द्रोणाचार्यांकडे शिकायला गेले. द्रोणाचार्य ब्राह्मण, फक्त कुरुवंशातल्या राजपुत्रांना शिकवायचं असं त्यांनी व्रत घेतलेलं किंवा त्यांनी बंधन प्राप्त करून घेतलेलं. मग आता द्रोणाचार्यांकडे गेलं आणि द्रोणाचार्य म्हणले मी बंधनात बांधलो आहे शब्दाच्या, त्यामुळे या शब्दाचं बंधन मला तोडता येणार नाही. तुला मी विद्या नाही देऊ शकणार. तुला विद्या मिळू शकते पण माझ्याकडून नाही. बांधला गेलो आहे मी, कारण मी यांचं अन्न खातो आहे, त्यामुळे यांच्या म्हणण्यानुसार मला वागावं लागेल. त्यामुळे तुला विद्या मी देऊ शकत नाही. मी अशी प्रतिज्ञा राजघराण्याशी केलेली आहे. पण त्याचा भाव होता. तो रानावनामध्ये गेला.
द्रोणाचार्यांची मातीची आकृती तयारी करून पूजा करायची, पुष्पार्पण करायचं, आज्ञा घ्यायची आणि स्वतःचा अभ्यास करायचा. गुरुवर प्रत्यंच्या अशी चढवायची, मनात मनाचं अशीच चढवायची. त्याला बाण असा लावायचा, असाच लावायचा, कानापर्यंत खेचायचा, लक्षाचा वेध घ्यायचा, असं त्याचा मनातला संवाद सुरू व्हायचा. आणि या सगळ्याला साक्षीभूत कोण मानला आहे? द्रोणाचार्यांचा असणारा मातीचा पुतळा. ज्ञानोबा म्हणतात, त्या असणाऱ्या एकलव्याकडे द्रोणाचार्य होते गुरूंच्या रूपाने, पण मातीचा पुतळा होता. म्हणजे निर्जीव असणारा मातीचा पुतळा एकलव्याकडं, तर त्याला एवढी विद्या प्राप्त झाली. माझ्याकडं श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज जिवंत आहेत, एकलव्यापेक्षा सरस आहे. दुसरं उदाहरण ज्ञानोबाने दिलेलं आहे की एखाद्या प्रसंगाला काय होतं, चंदनाच्या अंगावरून वाहणारा वारा काही झाडांना जर लागला तर त्या झाडांना चंदनाचं सुगंधत्व प्राप्त होतं. ज्या झाडांना ते सुगंध मिळाला आहे ते झाडं निर्जीव आहेत. दोन्ही बाबतीमध्ये चिंतन करता येतं बरं. चंदनाचा स्पर्श झाला ज्या झाडांना, ते झाडं निर्जीव आहे. आणि एकलव्याला विद्या प्राप्त झाली तो पुतळा निर्जीव आहे. मग निर्जीव असणारा पुतळा किंवा निर्जीव असणारे झाडं संगतीनं जर एवढ्या मोलाला प्राप्त होता, तर आमच्याकडं दोन गोष्टी आहे. मी तव चित्तात हिला, मी चित्ताने संपन्न आहे म्हणजे सजीव आहे, आणि माझे सद्गुरू साक्षात माझ्यासमोर विराजमान आहे, जे एकलव्यापेक्षाही माझा अधिकार जास्त आहे. त्यामुळे हा योग आल्यामुळे मी तव चित्तात हिला आणि श्री गुरु ऐसा दादूला काय मोठेपणा आहे त्यांचा, जो दिठी वेणी फक्त नेत्र कटाक्ष टाकल्याबरोबर आपुला बैसवीपदी, जे आपल्या पदावर आम्हाला अभिषिक्त करता. या बाबतीमध्ये खरं आपलंही भाग्य आहे बरं. गुरुवारी मारुती बाबा सगळ्या साधकांचं कौतुक करतात. म्हणजे साधकांचं कीर्तन असेल तर बाबा त्या कीर्तनाला येणार, उपस्थित राहणार. का? दिठेवीने आपुला बैसवीपदी. गुरुवारी डॉक्टर बाबांच्या बाबतीमध्ये हेच उदाहरण आहे. नूतन साधकाला व्यासपीठावर बसवायचं आणि कौतुकाने ऐकायचं. जो दिठेवीने आपुला बैसवीपदे. ज्ञानोबा म्हणतात, श्रीगुरूंची जर अशी कृपा असेल तर मग अडचण काय आहे? एखाद्याची दृष्टी अगोदर शुद्ध असावी आणि त्या दृष्टीला पुन्हा सूर्याने सहकार्य करावं. त्याला जगात दिसू शकणार नाही अशी कोणती गोष्ट आहे का? अर्थाच नाही. आधीच देखणी दिठी वरी सूर्य पुरवी पाठी, तै न दिसे ऐसी गोठी केही आहे. दिसणार नाही अशी गोष्ट कुठं आहे का? अजिबात नाही. या सगळ्या उदाहरणातून सांगायचं काय? सूर्याने सहकार्य दृष्टीला केलं तर दृष्टी सगळं पाहू शकते. चंदनाचा स्पर्श झाडाला प्राप्त झाला तर सुगंधत्व येतं, आणि मातीचा द्रोण केला तो कोळिके भावो फळला. मातीचा द्रोण आहे द्रोणाचार्य, पण एकलव्याला फल प्राप्त झालं. श्री गुरुकृपा झाली तर सगळे कार्य होऊ शकतात असं आहे. म्हणून माझे नित्य नवे श्वासोच्छवासही प्रबंध व्हावे. श्री गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. या बाबतीत ज्ञानोबा म्हणतात, श्री गुरुकृपा उद्धाराकरता 4 कृपा आवश्यक आहे. ईश कृपा, अंतकरण कृपा, त्याला आत्मकृपा म्हणतात, शास्त्रकृपा आणि सर्वात महत्त्वाची श्री गुरुकृपा. एखाद्याकडे 3 कृपा आहे आणि श्री गुरुकृपेचा अभाव असेल तर बाकीच्या कृपेला महत्त्व राहत नाही. जसं एखादा व्यक्ती अंगाने गोरा आहे, तरुण आहे आणि सर्व अवयवावर शोभून दिसणारे अलंकार त्याने परिधान केले, पण जर त्याच्यात प्राण नसेल तर जसं त्याला महत्त्व नाही. अंग गोरे आणि तरुणे वरी लेईले आहे लेणे, परी एक लेणी प्राणे सांडिले जेवी. तसं एखाद्याकडे सगळ्या बाकीच्या कृपा आहे आणि श्री गुरुकृपेचा जर अभाव असेल तर त्या व्यक्तीला पूर्णता नाही. सर्वात मोठं उदाहरण आपल्याकडे नामदेवराय यांचं आहे. सर्व कृपा संपन्न आहे, पण लीला दाखवतात. जोपर्यंत श्रीगुरूंचा प्राप्त होत नाही, अंगीकार किंवा आश्रय करत नाही, तोपर्यंत पूर्णता नाही. मग श्री गुरुकृपेनं काय होऊ शकतं? या बाबतीत असं या ओळीतून भाव दिसतो आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, श्रीगुरूंनी जर आपल्याला कृपा केली तर आपल्याला ईश्वरा एवढं सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणजे ईश्वराचं काय सामर्थ्य आहे? ईश्वराचं सामर्थ्य सांगत असताना असं म्हणतात, तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी,
भगवंताच्या निश्वासातून, ज्यामध्ये भ्रम प्रमाद कर्णापाटवा निप्रलिप्सा हे मानवी बुद्धीचे दोष नाही, असं अपौरुषेय शब्दराशी वेद भगवंताच्या निश्वासातून प्रगट झाला. यस्य निश्वसतं वेदाः, वेद प्रगट झाला. हे देवाच्या बाबतीत हा वेदार्थ सागरू जयानिद्रिताचा गोरू, जे भगवंताच्या निश्वासातून किंवा उच्छ्वासातून जसा वेद प्रगट झाला, तसं ज्ञानोबारे सुद्धा म्हणतात, माझे नित्य नवे श्वासोच्छ्वासही प्रबंध होवावे. माझ्यावर श्रीगुरूंची कृपा एवढी आहे की माझ्यासुद्धा श्वास आणि उच्छ्वासातून प्रबंध म्हणजे ग्रंथरचना प्रगट व्हावी. आणि खरंच आहे ते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल या ओवीच्या आधाराने, जसा भगवंताचा निश्वास म्हणजे वेद आहे, तसा ज्ञानोबाऱ्यांचा निश्वास म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. जर भगवंताच्या निश्वासातून वेद प्रगट होऊ शकतो, तर ज्ञानोबाऱ्यांच्या निश्वासातून प्रगट झालेला वेद मराठी भाषेतला कोणता असेल तर ती श्री भगवती ज्ञानेश्वरी आहे. म्हणून आपण ज्ञानेश्वरीचं अध्ययन करतो या अर्थाने आपण वैदिकच आहोत. ज्ञानेश्वरी पाठ असेल तर आपला संपूर्ण वेदच पाठ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. खंदारकर महाराज असं म्हणतात, जे म्हणायचे म्हणजे बोधे बाबांचं ते पूजन करायचे. बोधे बाबा त्यांना म्हणायचे की आम्ही सामान्य व्यक्तिमत्व वारकरी आहोत, तुम्ही उच्चवर्णीय आहात, तुम्ही आमचं पूजन का बरं करता? तर खंदारकर महाराजांनी एक महात्मा दुसऱ्या महात्म्याला जाणू शकतो. वैकुंठवासी खंदारकर महाराज आणि वैकुंठवासी गुरुवारी रामचंद्र बाबा बोध यांचाच तो संवाद आहे. खंदारकर महाराजांनी बाबांना सांगितलं, तुमचा गाथा कंठस्थ आहे ना, चहू वेदांचे केले हे विवरण, अर्थही कहन करुण्या, तुमचा गाथा कंठस्थ आहे, याचा अर्थ चारही वेद तुमच्या कंठात आहे. तुम्ही वैदिक आहात, या अर्थाने तुम्ही सुद्धा उच्चवर्णीयच आहात. ब्रह्माला जाणणारा साक्षात ब्राह्मणच असतो, त्यामुळे तुमचं आम्ही पूजन करतो. या अर्थाने आपण ज्ञानेश्वरीचं अध्ययन करतो, याचा अर्थ आपण सुद्धा वैदिक या अर्थाने आहे. आणि आपल्या या सर्व जीवनाचा योग आला महाविष्णूचे अवतार ज्ञानोबाराय. महाराष्ट्र प्रांतामध्ये अवताराला काही यावे ज्ञानोबारायांनी वयाचे 15 वर्ष पूर्ण करून 16व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना श्री शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. ज्यांचा प्राणोत्क्रमण झालेला भाग होता त्यांना पुन्हा जिवंत केलं आणि त्यांनी सुद्धा संकल्प केला, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उरलेलं आयुष्य ज्ञानोबारांच्या चरणारविंदी समर्पित करायचं. निळोबारांनी असं म्हटलं आहे, ज्ञानोबारांनी आपल्या जीवनात 2 शिष्य केले. एक पशु दुजा सच्चिदानंद बाबा, शिष्य केले न भान आकळते. पहिला शिष्य आहे पशु म्हणजे रेडेश्वर भगवान, दुसरे आहे सच्चिदानंद बाबा. देवानी 2च केले. तारुण्यामध्ये भक्तराज अर्जुन आणि उतार वयामध्ये उद्धवजी. 2 शिष्य देवालाही आहे आणि 2 ज्ञानोबारांना आहे. पण ज्ञानोबारांचे असे शिष्य आहे, आकाशाला सुद्धा जिंकतात. शिष्य केले न भान आकळती. सच्चिदानंद बाबांनी जीवन अर्पण केलं आणि मग शालिवाहन शके 1272 काळामध्ये असं म्हणतात की चातुर्मासाचा कालावधी होता. त्या पूर्वीच्या काळामध्ये पाऊस प्रचंड असायचा, प्रवास टाळायचे 4 महिन्यापर्यंत. महात्मा एखादा गावात थांबला की मग चातुर्मास. तेव्हापासून पोथी सांगण्याच्या परंपरा आहे बरं आपल्या महाराष्ट्रामध्ये. सगळ्या मग हरिविजय, श्रीराम विजय, भक्त विजय हे सगळे ग्रंथ सांगतात बघा. मी सुद्धा गावाकडे चातुर्मासात पोथी ऐकलेली आहे. एकनाथी भागवत ऐकलेले, मला ते अजून आठवतं. संन्यासाचे काय धर्म असतात, वानप्रस्थानी कसं वागावं ते मला ते अजूनही आठवतं. लहान मुलं घेऊन आलं पाहिजे, या अर्थाने आलं पाहिजे. तर संस्कार कधी ना कधी कामी येत असतो. मग ते चातुर्मासामध्ये ग्रंथाची रचना पूर्ण झाली. ज्ञानोबारांना तो ग्रंथ सांगितला ज्ञानोबारांनी आणि लिहून घेतला सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. कालाच्या ओघामध्ये ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले आणि जवळपास 287 वर्ष झाले होते समाधी घेऊन. ज्ञानेश्वरीची रचना होऊन 293 वर्ष झाले होते. श्री शके 1576 तारण नाम संवत्सरी श्री एका जनार्दनी आत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले शालिवाहन शके 1218 आणि यानंतर पूर्वीच्या काळामध्ये छपाई सुविधा नव्हती. ज्याचा हस्ताक्षर चांगला आहे तो व्यक्ती
ग्रंथाच्या प्रतीवरून नवीन प्रत लिहून काढायचा. पण काही काही हस्ताक्षर चांगले असणाऱ्या लोकांना ग्रंथ लिहिता लिहिता एखादी ओवीची स्फूर्ती यायची, एखादी ओवी सुचायची त्यांना, आणि मग त्यांनी ज्ञानेश्वरीच्या पाठामध्ये पाठ पद्धतीमध्ये स्वतःला स्फुरलेल्या आणि संबंध नसलेल्या अशा काही ओवींची रचना केली. मग आता ग्रंथ शुद्ध आहे, अंतरंग आदी कार्याकरता हा पण तयार केला. ज्ञानोबा म्हणतात, माझ्या ज्ञानेश्वरीचे शब्द एक प्रकारची ताटं आहेत आणि ही भली ताटं आहे, कारण सत्यवादाच्या तपातून हे शब्द आले. या शब्दामध्ये कैवल्यरस नावाचं पक्वान्न वाढलेलं आहे. कुणाकरता मेजवानी तयार केली? हे असो तया बोलांचे ताटे भली, वरी कैवल्यरसे ओगरिली, हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. ज्यांना कोणत्याही प्रकारची कामना नाही त्यांच्यासाठी मी हे पक्वान्न तयार केलं. आणि त्या पक्वान्नामध्ये एखादा व्यक्ती जर दुसऱ्या ओवीच्या रूपाने काही जर दूषित पदार्थ घालत असेल तर येणाऱ्या मुमुक्षूंना योग्य असणारं ज्ञान होणार नाही. ग्रंथाचं शुद्धीकरण संशोधन केलं पाहिजे की नाही. ज्ञानोबाराय शालिवान शके 1505ला श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या स्वप्नात जातात आणि दृष्टांत देतात. अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, एवोनी आनंदस्थळी काढी वेगी. आपण लवकरात लवकर आळंदीला यावं. अजान वृक्षाची मुळी कंठापर्यंत लागलेली आहे, ते आपण काढावे. स्वप्न दृष्टांत झाल्याबरोबर नाथ महाराज इथपर्यंत आले, तोपर्यंत आळंदी ग्राम लहानच आहे. ज्ञानोबांना समाधीस्थ होऊन जवळपास 287 म्हणजे 300 वर्षाचा जवळपास कालावधी निघून गेलेला. तोपर्यंत जंगल वाढलेलं, प्राचीन फक्त सिद्धेश्वराचं मंदिर, समाधी कुठेही ज्ञानोबांची कोणालाच माहिती नाही. उद्विग्न झाले नाथ महाराज. आणि हा जो पिंपळाचा पारा आहे ना, इथे अनुष्ठान केलं. परत इथे आल्यानंतर पुन्हा मग सांगितलं की सिद्धेश्वराच्या समोर जो नंदिकेश्वर आहे त्या खालून समाधीमध्ये भुयारात प्रवेश करण्याचा रस्ता आहे, मार्गिका आहे. पुन्हा आता ते नंदी उठविला, तिथपासून नाथ महाराजांनी प्रवेश केला. ज्ञानोबांना पाहिलं दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. आलिंगन द्यावं असं वाटलं. तेजस्वी शरीराचा विग्रह दिसतो, पण ज्ञानोबाला कवेत येत नाही. कारण योगी पुरुषाच्या शरीरामध्ये पृथ्वी आणि जलाचा अंश नसतो, त्यामुळे शरीर दिसतं पण स्पर्श मात्र करता येत नाही. त्याही अगोदर द्वादशी सोडण्याकरता ज्ञानोबा वाणी झाले होते. झाले ज्ञानेश्वर वाणी, आले सामुग्री घेवणी, पर्व काळ द्वादशी. हा बहुतेक कार्तिकीच्या द्वादशीचा पर्व काळ, कारण नाथ महाराज तेव्हा आले होते. मग काय निमित्त आहे? ज्ञानेश्वरीचं आपण परिष्करण करावं, संशोधन शुद्धीकरण करावं. शालिवान शके 1505ला आल्यानंतर नाथ महाराजांनी अगदी बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्ठी, प्रतिष्ठाने गोदा तटी, लेखन कामाठी संपूर्ण झाले. 60 वर्षानंतर एकदा पर्वकाळ येतो. भाद्रपद महिना असावा, वद्य पक्ष, त्यातली पुन्हा षष्ठी, मंगळवार असावा, व्यतिपात असावा आणि बहुतेक नक्षत्र रोहिणी का काय, अशा 6 गोष्टी जर एकत्र आल्या तर ते 60 वर्षानंतर एकदा येते. त्याला म्हणतात भाद्रपद मास कपिला षष्ठी. तो कपिला षष्ठीचा योग आहे, कारण नारदांपासून तयार झालेले 60 वर्ष आणि त्यांची एक बहीण ती कपिला षष्ठी, म्हणून ती 60 वर्षानंतर येते. ज्याच्या जीवनामध्ये वयाच्या 55व्या वर्षी कपिला षष्ठी आली, आता मागूता येईल फेरा, हे तो न घडे यानं 60 वर्षापर्यंत येणार नाही. पण एखाद्याच्या जीवनामध्ये वयाच्या 5व्या वर्षी कपिला षष्ठी जर आली तर पुन्हा 65व्या वर्षी येऊ शकते. म्हणजे फार झालं तर जीवनामध्ये 2दा योग येऊ शकतो कपिला षष्ठीचा. आणि एकदाच आला असेल तर मग एकदाच येऊ शकतो. म्हणून बहुकाळ पर्वणी गोमटी. आणि त्या दिवशी नाथ महाराजांनी प्रतिष्ठानी पैठण क्षेत्रामध्ये गोदावरीच्या तीरावर हा ग्रंथ परिष्कृत केला, शुद्ध केला. आता या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे, ग्रंथाची निर्मिती झाली आहे प्रवरा क्षेत्रामध्ये, शुद्धीकरण झालं आहे गोदा तीरावर. ज्ञानेश्वरीचं वक्ते आहे ज्ञानोबा आहे आणि शुद्धीकरण करणारे आहे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज. म्हणजे ग्रंथ एक आहे पण 2-2 संतांचा संबंध आहे ग्रंथामध्ये, 2-2 संतांचा. म्हणून ज्ञानेश्वरी कोणाची आहे? ज्ञानोबारायांची. परिष्करण कोणी केले आहे? नाथ महाराजांनी. आणि अशा 2 संतांच्या भिन्न भिन्न कालावधीतला, दोन्ही संतांचा कालावधी भिन्न आहे पण भिन्न कालावधीतले 2 संत
एका ग्रंथाचं प्रगटीकरण करतात. आणि तो ग्रंथ जर आपल्याला मिळाला असेल तर त्रैलोक्यातल्या सगळ्यात भाग्यवान आपण आहोत. हा या भाग्याचा योग प्राप्त झाला की नाही, मग आपल्या जीवनामध्ये जाणत या सवा गीताची एक सेवा, काय कराला आघवा शास्त्री एरी. एक गीतेची किंवा ज्ञानेश्वरीची सेवा आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण व्हावी. मग ती पाठांतराची असेल, पारायणाची असेल, ज्ञानेश्वरीच्या लिखाणाची असेल किंवा श्रवणाची असेल, मननाची असेल, अर्थचिंतनाची असेल किंवा अर्थरूपतेची असेल. पण हे सगळं ज्ञानेश्वरीचा सगळा अभिप्राय जर आपल्या अंतःकरणामध्ये स्थित व्हायचा असेल तर सेवेशिवाय पर्याय नाही. या ग्रंथाची आपण जेवढी सेवा करू, अक्षरांची रात्रंदिवस सेवा करायची, पारायणं केली पाहिजे. आणि आपला योग चांगला आहे, आपण आळंदीत राहतो, आजान वृक्षाखाली जर पारायण करता आलं तर फार चांगलं. नाहीतर आपल्या घरी करावं. पारायण करत असताना पावित्र्यही पाळलं पाहिजे बरं. बरेच लोक कधी कधी पारायण करताना पायाला हात लावतात आणि त्याच हाताने ग्रंथाचं पान, पुढचं पान उलटवतात. असं नाही केलं पाहिजे. कोणत्याही शरीराच्या भागाला स्पर्श, काही कानात स्पर्श करतात, काही नाकात स्पर्श करतात, तसं नाही. पावित्र्य पाळलं पाहिजे. दररोज ग्रंथ पारायण करत असताना धूत वस्त्र परिधान करावे. म्हणजे कालचे कपडे आज कधीच घालू नये. पारुष्य कपड्याचा स्पर्श केला तरी अशुद्धी प्राप्त होते. आसनही पवित्र असावं. उत्तर दिशेकडे तोंड करून पारायण करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घाई करायची नाही. कशाला घाई करायची? हे काही उरकायचं म्हणजे यंत्राप्रमाणे उरकायचं नाही. बऱ्याचदा काहींचा असा नित्यनेम ठरलेला असतो, तेवढं एकदा वाचलं की दिवसभर मोकळे. असं नाही आहे. घाई नाही करायची. घाई करता करता कधीकधी यातले एखादे ओळीतले रत्न सापडतात आणि प्रचंड घाई असेल तर त्या रत्नाला स्पर्शच नाही होत, जातो व्यक्ती पुढं निघून. घाई नाही करायची. शांत मनाने, प्रसन्न मनाने, जसं एखादा गोड पदार्थ आपण आवडीने सेवन करतो की नाही, रुची, तसा अगदी प्रत्येक वेळेचा भाव, अर्थचिंतन करण्याचा प्रयत्न करायचा, मग पुढे चालायचं. जर अर्थरूपतेमध्ये प्रवेश केला ना ओवीच्या, तुम्हाला वेळही आठवणार नाही, तहान लागलेलं स्मरणही होणार नाही आणि अन्नाची आता आपल्याला भूक लागली याची पण जाणीव होणार नाही. पण फक्त तेवढं तन्मय झालं पाहिजे. आणि सगळ्या प्राचीन महापुरुषांचं जर आपण चरित्र पाहिलं तर जगद्गुरू तुकोबराने एकनाथी भागवताची, ज्ञानेश्वरीची सांगतात परंपरेने हजारो पारायणं केलेली आहे. आपल्या संस्थेमध्ये बंकट स्वामी महाराजांनी आणि बहुतेक लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, 2 महापुरुषांनी, गुरुनाम गुरु आहेत ते आपले, त्यांनी आजान वृक्षाखाली दूध प्राशन करून जोग महाराजांनी त्यांच्यासाठी दुधाची व्यवस्था केली होती. आणि दिवसभरात एक पारायण करायचं होतं बरं. पण मग त्याला ते सातत्य लागतं, बैठक तेवढी लागते. 100 पारायणं केवळ दुधावर आणि 8 पारायणं आजान वृक्षाची पानं भक्षण करून, अशी 108 पारायणं केली. जेवढी ग्रंथाची सेवा होईल तेवढं वाणीत सामर्थ्य येतं. नाहीतर मग थोडंसं सामर्थ्य येतं पण कालांतराने ते निघून जातं. तसं मात्र घडता कामा नये. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा आता योग आलेलाच आहे. आणि आपण वेदाचं अध्ययन करतो आहे. जसं वेदामध्ये स्वर असेल, ऱ्हस्व दीर्घ असेल, याची किती मात्रा जपून वापरली जाते, तसं ओवीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पारायण करताना असंच करावं. मी एका महापुरुषांच्या मुखातला भाव ऐकला आहे. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली, 16वं वर्ष आहे. म्हणजे कोवळ्या वयामध्ये ज्ञानोबरांनी केलेली रचना आहे. ग्रंथही अतिशय कोवळा आहे. पण ते पान उलटवतानासुद्धा हळूवार ते पान उलटलं पाहिजे, इतका तो मृदू ग्रंथ आहे. जितका आपला ग्रंथाविषयी श्रद्धाभाव असेल, आदरभाव असेल, हा ग्रंथ आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश करण्यासाठी तयारच आहे. फक्त आपणही अंतःकरण ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या हृदयामध्ये विराजमान व्हावं, अशी आपण ज्ञानोबरांना प्रार्थना करूया. माझी ऐकावी विनंती. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, तुम्ही बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी, तुम्ही सत्ताधारी, प्रपंच करावा बोहरी, श्रेष्ठा ज्ञानदेवा, एका जनार्दनी आठवा, तुम्ही बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी. आज हे ज्ञानेश्वरी परिष्करण दिन आहे. त्यालाच आपण ज्ञानेश्वरी जयंती असं म्हणतो आहे. या निमित्ताने ग्रंथाचं काही वर्णन करावं, ज्ञानोबरांचा काही महिमा सांगावा आणि ग्रंथाचा आपल्याला सेवाभाव वाढावा,
या निमित्ताने या ओवीचं थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन आपणा सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या सर्व व्यापक परमात्म्याच्या विश्वमौली ज्ञानोबरायपासून तर निळोबरायपर्यंत असणाऱ्या सगळं संतांच्या आणि स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेतील जोग महाराजांपासून तर गुरुवारी श्री मारुती बाबापर्यंत डॉक्टर बाबापर्यंत सकल गुरुजनांच्या चरणी सेवा समर्पित करून वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जोग महाराज की जय.